गोपीनाथ मुंडे साहेब की साहेबांच्या एका हाकेवरती अख्खं बीड जिल्हा हलायचा. म्हणून फरमाईश आहे, 2 लाईनी म्हणणार आणि आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं गाणं म्हणणं माझ्यासाठी हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी जातीनं जरी जय भीमचे असले तरी मला गर्व आहे की लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी अख्खं समाज सुधारलं. म्हणून त्या महामानवासाठी मी माझी चप्पल काढून गाणं गायन. कारण की अगदी गोपीनाथ आहे. म्हणून मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. मोठे मोठे ते सरदार कि मैं मर भी जाऊं तो बस मेरी एक पहचान लिख देना. कि मैं मर भी जाऊं तो बस मेरी एक पहचान लिख देना. अरे मेरे कफन के किसी कोने में गोपीनाथ मुंडे साहेब लिख देना. गोपीनाथ मुंडे साहेब लिख देना. कि आसमान पर बैठकर ज्ञान का अंजाम लिख देते थे. कि आसमान पर बैठकर अरे ज्ञान का अंजाम लिख देते थे. हम पूरे समाजों का ये सुनहरा पैगाम लिख देते थे. होता अगर हमारे बस में तो माँ कसम सूरज और चांद पर भी गोपीनाथ मुंडे साहब का नाम लिख देते. हमारे साहब का नाम लिख देते. मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. जवानी घाली मैदानी मुंडे साहेबाची तलवार. जवानी घाली मैदानी मुंडे साहेबाची तलवार. जवानी घाली मैदानी मुंडे साहेबाची तलवार. मोठे मोठे ते सरदार. टाळायला पाहिजे की ज्यानं आपल्या समाजाला घडवलं. समजलं का? की एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. लक्षात असावं की एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. वंजारी समाजाचा नाद केला तर तुझे हात पाय घालीन मी तुझ्याच गळ्यात. मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. जवानी घाली मैदानी मोठे साहेबाची जवानी घाली मैदानी मोठे साहेबाची तलवार. जवानी घाली मैदानी मोठे साहेबाची तलवार. जय भगवान बोलो ना उचलले ते हत्यार. करुणी ते गर्जना हर हर महादेव. की जय भगवान बोलू ना की एका बुक्कीत फुटणारा कांदा नव्हे पोलाद आहे. की एका बुक्कीत फुटणारा कांदा नव्हे पोलाद आहे. अरे ही आयऱ्या गैऱ्याची नाही गोपीनाथ मुंडे साहेबांची अवतार आहे. भगवान बोलू ना उचलले ते हत्यार. करुणी ते गर्जना हर हर महादेव. धरतीवर पाहिले हे मान धरतीवरती. मान छटून पाहिले ही मान धरतीवरती. जवानी घाली मैदानी
दोन चार वाजवा जोरदार, कारण कारण मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. कारण पहा आजही असं होतंय बरं का, आजही आपल्या समाजाला तुच्छ लेखलं जातंय, पण गोपीनाथ मुंडे साहेबांनी तुम्हा आम्हाला घडवलं आणि अख्ख्या वंजारी समाजाचं सोनं केलं. म्हणून मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, मोठे 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 अरे मोठे अरे मोठे 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 ते सरदार केले कितीतरी ठार, मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. खरं एक गोष्ट सांगते, हे गाणं मला म्हणायचं नव्हतं, हे गाणं महेश गित्ते यांना म्हणायचं होतं, पण त्यांची तब्येत बरी नाही आणि गळा खूप बसला, तर ते म्हणले की मी म्हणावं. पण बघा माझं भाग्य किती, नेहमी नेहमी गित्ते सर म्हणतात, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गायचं त्यांनाच होतं, पण तुमच्यामुळे मला संधी भेटली की मी एवढ्या मोठ्या माणसाचं गाणं मी आज माझ्या मुखातून गाते कि जब जब मुझ पर गोपीनाथ मुंडे साहब के गाने की बारी आती है, कि जब जब मुझ पर गोपीनाथ मुंडे साहब पर गाना गाने की बारी आती है तो खुशियों की बरसात होती है, अरे तन्हाई निकल जाती है और प्रीति नाम की कोयल भी गाती है. मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार, मोठे मोठे ते सरदार केले कितीतरी ठार. अगदी एवढं आपला समाजाचं सोनं गोपीनाथ मुंडे साहेब करून गेले. सगळ्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी वरती हात करून टाळ्या वाजवल्या पाहिजे, आणि जे वाजवणार नाही ते माईच्यान गद्दार असेल. बरोबर आहे का? आपल्यासाठी सादर केलं आणि यानंतर पुनश्च आपल्या समवेत असे डान्स होणार आहेत.